असं पण म्हणतात की पहिले 3 महिने खूप महत्वाचे आहेत प्रेग्नन्सी मधले. जे म्हणजे प्रेग्नन्सी माहिती झाल्यानंतरचे 3 महिने खूप कॉम्प्लिकेशन असतात. तुम्हाला जास्त काळजी घ्यायला लागते आणि तिथंच मिसकॅरेज वगैरे हे प्रकार तिकडे जास्त वाढतात. तर हे 3 महिन्यात काय करायला पाहिजे आणि ते का महत्वाचे असतात? नेमकं काय होत असतं? पहिले 3 महिने जे असतं ना, प्रेग्नन्सी खूप छोटी असते. बरं. तर त्याला थोडा जरी लोअर ॲब्डोमेनला जरी थोडा जरी धक्का लागला, तरी ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असतात किंवा अबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. बरं. आणि खास करून ज्यांच्या ह्याच्यात आधी अबॉर्शनचे चान्सेस असतात, की स्पॉन्टेनियसली अबॉर्शन झालं म्हणजे स्वतःहूनच गर्भपात झालेला असेल, तर तशा लोकांमध्ये ह्या गोष्टीचे चान्सेस जास्त असतात. मग आता याच्यात काय, की वस्तू जड उचलायच्या नाही. रिलेशन पहिले 3 महिने याच्यासाठीच टाळायला सांगतो. की कुठल्याही गोष्टीने लोअर ॲब्डोमेनवरती प्रेशर नाही यायला पाहिजे, धक्का नाही यायला पाहिजे. कुठली अशी गोष्ट नाही करायची जेणेकरून प्रेशर येईल. कारण की प्रेग्नन्सी खूप छोटी असते. ती आधीच्या स्कॅनमध्ये जरी नॉर्मल असेल, तरी त्याच्यानंतर त्या ब्लड वेसल्स तुटण्याच्या किंवा ती सुटून येण्याचे चान्सेस असतात. पहिले 3 महिन्यात बेसिकली बाळ खूप छोटं असतं. ते हळू करूनच वाढतं.